इथे मॅथ्सची गंमत बघा. मॅथ्सची गंमत बघा. 11चा वर्ग बरोबर 121. 11 स्क्वेअर आर 1 to 1. 111 चा स्क्वेअर काय होणार? 1 2 3 2 1. यू जस्ट काउंट दिस. फक्त हे मोजा. 1 2 3 1 2 3 2 1. नंतर 1 2 1 1 1 2 3 4 स्क्वेअर चा वर्ग 1 2 3 4 1 2 3 4 3 2 1 1 1 1 1 5 1 2 3 4 5 स्क्वेअर इक्वल टू 1 2 3 4 5 4 2 3 2 1 1 1 2 3 4 5 6 square 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 1 1 1 3 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 6 5 4 3 2 1 and so on and so on and so on, like this. You can write like this: 1 2 3 4 5 6 7 8 स्क्वेअर याचा वर्ग काय होईल? 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 2 1. दिस इज आन्सर. आन्सर आहे बघा. 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर इक्वल टू 1 and so on and so on. अशा तऱ्हेने तुम्हाला कुठल्याही 11च्या 1 1 1 मधल्या कुठलीही संख्या असतील त्याचा वर्ग अशा प्रकारे येतो. इथे लक्षात आलं का बघा? 1 असेल एक वेळेस 1 असेल तर 1च घ्यायचं. 2 असेल तर 2 वेळा 2 मध्ये घ्यायचं 1 1. 3 असेल तर 3 मध्ये घ्यायचं. इकडे 2 इकडे 2 नंतर 1 1. इथे 4 वेळा 1 असेल तर मध्ये 4 घ्यायचं. इकडे 3 इकडे 3 इकडे 2 इकडे 2 इकडे 1 1. नंतर 5 असेल तर 5 मध्ये 4 4 3 3 2 2 1 1. 6 वेळा असेल 1 1 त्याचा वर्ग असेल तर 6 मध्ये घ्यायचं. 5 5 4 4 3 3 2 2 1 1. इथे 7 वेळा आहे. 7 मध्ये घ्यायचं. 7 6 6 5 5 4 4 3 3 2 1 1 1. हे 8 वेळा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 मध्ये घ्यायचं. 7 7 6 6 5 5 मध्ये 7 8 घ्यायचं. 7 7 6 6 5 5 4 4 3 3 2 1 2 2 1 1. तर अशा पद्धतीनं हे करायचं. ही एक गणितातली गंमत आहे बघा. म्हणजे अशा प्रकारच्या कितीतरी गमती गणितात आहेत. त्या सगळ्या आपण बघूया. पहा आहे की नाही गणितातली गंमत. तर अशा प्रकारचे कितीतरी गमती गणितामध्ये आहेत. तर सगळ्या प्रकारच्या गमती आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.